पृथ्वी न्यूज, नवा ध्यास नवे पर्व। भारत माता की जय, भारत माता की जय, जय हिंद। कराडमध्ये आमदार धैर्यशील कदम यांनी कारगिल शहीदांना वाहिली श्रद्धांजली। आज कारगिल विजय दिवसाच्या पावन निमित्ताने कराड येथील विजय चौकात मातृभूमीच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या अमर शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। या प्रसंगी विधान परिषद आमदार माननीय धैर्यशील कदम, प्रांताधिकारी श्री अतुल मेत्रे, DYSP सौ राजश्री पाटील, तहसीलदार सौ कल्पना ढवळे, पोलीस निरीक्षक श्री दत्तात्रय दराडे, कोवटकर, शहराध्यक्ष माननीय एकनाथ बागडे, सैनिक फाउंडेशनचे पदाधिकारी, माजी सैनिक बंधू तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते। यावेळी सर्व मान्यवरांनी शहीद स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या वीर जवानांना विनम्र अभिवादन केले। त्यांच्या अद्वितीय शौर्य, त्याग आणि राष्ट्रनिष्ठेच्या स्मृतींना उजाळा देत राष्ट्रसेवेचा संकल्प अधिक दृढ करण्यात आला। कारगिल युद्धातील आपल्या वीर सैनिकांचे शौर्य आणि बलिदान हे प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची आणि प्रेरणेची अमूल्य परंपरा आहे। त्यांच्या त्यागामुळेच आपण आज सुरक्षित, स्वतंत्र आणि सन्मानाने जीवन जगत आहोत। अशाच ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सागर दंडवते, पृथ्वी न्यूज, कराड। आज कारगिल विजय दिवसाच्या निमित्तानं कराडमध्ये विजय चौकामध्ये विजय स्तंभाच्या ठिकाणी कारगिलमधील जे शहीद जवान होते त्या शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आम्ही सगळे उपस्थित होतो। सगळ्यांच्या वतीनं त्या ठिकाणी श्रद्धांजली वाहिली गेली। 27 वर्ष पूर्वी भारत पाकिस्तान युद्ध झालं आणि कारगिलच्या ठिकाणी हे झालेले युद्ध सगळ्या भारतातल्या नागरिकांच्या लक्षात आहे। यामध्ये भारतानं पाकिस्तानवर मात करून मोठा आनंददायी विजय मिळवला, पण विजय मिळवत असताना एक आपले देशाचे नागरिक आणि देशाचे रक्षण करणारे शूरवीर सैनिक त्या ठिकाणी शहीद झाले। त्यांच्या प्रती श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी इथले प्रांत सर, तहसीलदार मॅडम, DYSP मॅडम, PI सर, BDO, CO सगळे सैनिक कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होतो। शेवटी आज आपण आपल्या घरामध्ये सुखाने जी झोप घेत असतो ती देशाच्या सीमा आपले सैनिक सुरक्षित करत असतात। म्हणून ज्या देशाच्या सीमा सुरक्षित तो देश, जिथले नागरिक अतिशय सुरक्षित आहेत, त्याचा प्रत्यय या भारतामध्ये येत असतो। आणि जे सैनिक भारताच्या नागरिकांच्या रक्षणासाठी काम करतात त्याला कुठलीही तोड नाही। त्यांना द्यावेत तेवढे धन्यवाद थोडेच आहेत, त्यांचं करावं तेवढं कौतुक थोडेच आहेत। परंतु आज विजय दिवस आहे, 27 वर्ष झाले आणि त्यामुळे आम्ही सगळ्यांच्या वतीनं या ठिकाणी शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केलेली आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।